सर क्या कहेंगे, आज आपने जो है तो सूबेदार गेस्ट हाउस के अंदर आज जो है तो पत्रकारों को बुलाया और क्या मागणी और क्या बात है? हे बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो, मी हायकोर्टचा एडव्होकेट आहे काय, आणि माझी कंपनी आहे, एक कंपनी दूध हॉस्पिटलच्या पुढे ते कोणते म्हणतात ते पॉवर मिल झोपडपट्टी, त्या झोपडपट्टी लागून अजून 2 झोपडपट्ट्या आहे. एक तर सिंदोनबन झोपडपट्टी जे मसनतपूर आहे, शहानगर आहे, ब्रिजवाडी आहे, आणि तिथे या गरिबाने कसा तरी एक आपले शेत गेलं होतं रस्त्यामध्ये, गव्हर्नमेंटने पैसे दिले, मी एक कंपनी खरेदी केली. झालं असं साहेब, हे पोलीसचे जे खबरी आहे ना, खबरी हे चोऱ्या करू लागले आणि हे पोलिसला भेटलेले आहे, फिर्याद देऊन काहीच कारवाई होत नाही. तुमची मागणी काय सांगतो ना मी कंट्रोल रूमला फोन करतो तर पोलीस कमिशनरचे कंट्रोल रूम वाले सांगतात की इथे नका करू, तुम्ही ग्रामीण मध्ये करा. ग्रामीण वाले बोलते तुम्ही पोलीस कमिशनरला करा. कल्याणकर साहेब पीआय आहे, त्यांच्या त्या पोलीस स्टेशनला येऊन माझ्या मुलाने फिर्याद दिली, नुसतं नोंद घेतली, कोणती एफआयआर फाडली नाही. चक्रा मारू मारू थकलो, म्हटलं साहेब मी कार आणलेली आहे, माझ्या कारामध्ये बसून तुम्ही माझ्या कंपनीला बघा. त्या जाळ्या चोरून त्या चोट्यानी आणि त्या पोलीसच्या खबऱ्यानी, त्याचं नाव राजा का काहीतरी आहे, मी नाव पण सांगितलं, माजी नगरसेवक भगवान रगडे यांना पण सांगितलं, ते मला काही होत नाही. आज तो गिरील सोडल्या, उद्या तुमच्या शटर काढून नेतील, एवढी जे अशा लोक देतात. आणि मान्य राजू शिंदे साहेब जे आमदारकीला खासदारकीला काय उभे होते, त्यांना पण मी बोललो, व्हॉट्सअपवर बोललो की साहेब हे यांना सांगा पोलीस स्टेशन वाल्यांना. आणि बऱ्याचशा माजी निवृत्त सय्यद साहेब, त्या सय्यद साहेबांनी पण त्यांना फोन करून सांगितला की तिथे कोणीतरी माणूस आहे आणि त्याला जाऊन तुम्ही सांगा. त्या माणसाला आम्ही भेटलो, आणि इथे पण मंत्री वगैरे असतात, यांना पण फोन केला तर यांच्या मिटिंगा संपत नाही, मोठमोठे अधिकारी नुसतं मिटिंग करतात. आज काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये, काय चाललं? ह्या रिक्षा ड्रायव्हरला आपण पालकमंत्री केलं, त्या एका रिक्षा ड्रायव्हरला आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केलं, काय चाललं ते? म्हणजे पोलीस काहीच कारवाई करत नाही. माझ्यासारख्या हायकोर्टच्या वकिलाला असं हे ट्रीटमेंट देता ते गोरगरिबाला काय देतील, काय करणार आहे? तर ह्या MIDC पोलीस स्टेशनचं करायचं काय? घटना काय काय आहे? घटना म्हणजे चोरी झाली, फिर्याद नोंदवली, नुसतं एक डायरी मध्ये लिहून घेतला. अर्जावर लाखोची चोरी आहे. कंपनी म्हणजे काय, ते चप्पल बूटची पॉलिशची दुकान आहे का ती, का हजामाची नावीची दुकान आहे? रॉयल इंडस्ट्रीज, त्याच्यामध्ये माझा नंबर पण लिहिलेला, मोबाईल नंबर, ऍडव्होकेट हायकोर्ट पण लिहिलेला आहे. तरी हे पोलीसवाले हायकोर्टला भीत नाही, कोणालाच भीत नाही. यांना फक्त लक्ष्मी पाहिजे. लक्ष्मी दिसली, पोलीस आयुक्तांशी आपण काय, पोलीस आयुक्त कंट्रोल रूमला 2 वेळेस फोन केला, साहेब तुम्ही काळजी करू नका, आम्ही बरोबर फोन करतो MIDC पोलीस स्टेशनला. काहीच केलं नाही. 2 वेळेस मुलगा जाऊन आला. मी स्वतः कार घेऊन गेलो, त्यात एक API होता, कोण नाव माहित नाही, त्याला बोललो साहेब चला माझ्यासोबत. मी कोर्ट घालून गेलो नाही, कारण की कसं आहे, त्याच्या अगोदर तुम्ही पाहिलं ते महानगरपालिकेचं ते गेट मी जाम केलं होतं, त्याच्यानंतर ते शासनाने ऑर्डर काढलं, तिथे बी फुकट नाही आला. त्या शासनाकडून जे ऑर्डर आला तिथे बी आमचे काही इंजिनियर लोकांनी काय चिरीमिरी केली त्यांनाच माहित आहे. आमचे नेते वामन कांबळे त्यांनी काय केलं त्यांनाच माहित आहे. अशा चाललंय हो. तर आपण महानगरपालिकेमध्ये काम होत नाही. पोलीस आयुक्तांशी काय मान्य पोलीस आयुक्तांना माझी विनंती आहे की मी आता याच्यानंतर PIL दाखल करणार आहे. पूर्ण जेवढे पोलीस स्टेशन आहे ते पैसे घेतल्याशिवाय FIR करीत नाही. हे फॉर्म सांगतो मी, पुरावे देतो, किती लोक अँटी करप्शन गेले. अरे हे तलाट्याने परवा दिवशी नामांतराला 1000 रुपये घ्यायचे, फुकट नामांतर करायला पाहिजे. शेतकरी आत्महत्या करताय, नामांतरला पैसे, महानगरपालिकेतला पैसे कोणत्याही खात्यामध्ये द्या. हे भ्रष्ट सरकार झालेलं आहे, भ्रष्ट अधिकारी झालेले आहे. काय करावा बघा, त्या जजच्या घरी किती पैसे भेटले, आता कुठे जावं? तुमचं नाव? आमचं नाव मोमीन शफीक अहमद इक्बाल अहमद, ऍडव्होकेट हायकोर्ट, निवृत्त मानपा अभियंता. आणि माझी जे संघटना झाले नाही, तो काय करणार? मी जसं मी झोपलो होतो, मान्य आयुक्त महोदय महानगरपालिका तिथे जसं झोपलो होतो, त्या दिवशी मी तिथे झोपून जाईन. कुठे? मान्य आयुक्त, पोलीस आयुक्त, घाला म्हणजे तुरुंगात घाला. आम्हाला घालायला त्यांना आहे, लोकांच्या घरं पाडायला 50-100 JCB, 1000-2000 पोलीस. अरे काय बिचारे टपऱ्यावाल्याला काढण्यासाठी एवढं सगळं आहे. आणि जिथे घरफोडी झाली, 2 ग्रिल काढल्या,
ते चोरून नेल्या, मतलब लाखो रुपयाचं मटेरियल घेऊन गेलं. आणि हाय हो, ज्याच्या घरी